शिवसेनेचे आमदार मुर्जी पटेल आपल्याबरोबर आहेत। मुर्जी पटेल जी, कालच तुम्ही कुणाल कामरा जे कॉमेडियन आहेत त्यांच्या विरोधात तुम्ही FIR नोंदवलेला आहे, परंतु आक्षेपार्ह विधान शिंदे शिवसेनेचे जे नेते आहेत एकनाथ शिंदे यांच्यावरती केली असं म्हटलं जात आहे। त्यात तोडफोड केली आहे। शिवसैनिकांनी कायदा हातात घेतलाय का? बघा, काल आमच्याकडे हा बातमी आली संध्याकाळी, एक माझ्या मित्राच्या माध्यमातून माझ्या मोबाईलवर व्हिडिओ आला। त्यांची आमचे नेते एकनाथराव शिंदेजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहे आणि एवढे मोठे नेते आहेत, त्यांच्यावर जे खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे त्याचा निषेध करतो। आणि काल अंधेरी पूर्व हा विभागात MIDC पोलीस ठाण्यात आम्ही रात्री FIR केलेली आहे आणि पोलिसांना विनंती केली आहे की लवकरात लवकर याच्यावर कार्यवाही करा। हा स्वतःहून बोलतो की ह्याच्या बोलवताना कोणतरी आहे। दुसरा, आपल्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो की 2 दिवसात तू माफी माग, नाही तर मुंबईच्या गलीवर तुला शिवसैनिक फिरू देणार नाही। तू जिथे दिसेल तिथे शिवसैनिक तुझ्या तोंडात काळा फासेल। परंतु तुमचे जे राहुल कनाल जे नेते आहेत त्यांनी सांगितलं की कुणाल कामराला शिवसैनिकांनी फोन केलेला होता, त्यावेळेस कुणाल कामराने शिवसैनिकांच्या सोबत फोन कॉलवरती उद्धट संभाषण केलेलं आहे, उद्धट वक्तव्य केलेली आहेत। ते वक्तव्य असं आहे की मी पॉंडिचेरीला गेलोय, तुम्हाला जे काही करायचं ते करा, असं कुणाल कामरा फोनवरती बोललेत, असं राहुल कनाल यांचं मत आहे। बघा, मी त्यांना फोन केलाय, राहुलजी काय बोलले तो काय बोलला ते विषय मला माहिती नाही। मी रात्री 3 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला होतो आणि FIR केलेली आहे आणि पोलीस पुढची कारवाई करतायत। पण 2 दिवसाची मुदत मी पोलिसामार्फत त्यांना दिलेली आहे की माफी मागावा, ट्विटर तू मागे घे आणि विषय संपव, नाही तर 2 दिवसानंतर आमचा उद्रेक तुला भारी पडेल। परंतु विरोधक जे आहेत आमदार रोहित पवार असतील आणि इतर आमदार म्हणतात की सत्ताधारी जे आहेत ते स्वतःच कायदा हातात घेण्याचं काम करतात आहेत। मोठ्या मनाने एकनाथ शिंदे यांनी त्यांची टीका जी आहे ती स्वीकारली पाहिजे म्हणून। विरोधी आमदारांना जर त्याच्या नेत्यावर कोण बोललं असतं तर कळलं असतं, आणि त्याच्यावर नेत्यावर जर कोण बोलतात तर त्याची भाषा वेगळी असते। माझ्या मनात शंका आहे की सध्या दिशा सालियांच्या केस तुम्हाला माहिती आहे चालू झालेल्या आहेत, कुठेतरी वेगळं वळण देण्यासाठी हा केलं नाही ना। हा पोलिसांनी शहानिशा करावी अशी मागणी पोलिसाकडे मी केलेली आहे। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। शिवसेना आमदार मुर्जी पटेल होते। मुर्जी पटेलांचं म्हणणं आहे की दिशा सालियांचं प्रकरण जे आहे ते कुठेतरी दुसरीकडे भरकटवण्याचं काम जे आहे ते कुणाल कामरा यांच्या प्रकरणातून केलं जात आहे का, असा देखील संशय जो आहे तो माझ्या मनात निर्माण होतोय, असं मत जे आहे ते शिवसेना नेते आणि आमदार मुर्जी पटेल यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।